खेडमधल्या सभेतून रायगडचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी सुनील तटकरे आणि रामदास कदम यांना राजकारणातून हद्दपार करण्याची भाषा केली। अंतुले शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या तटकरेंना हद्दपार करा असं आवाहन गीतेंनी केले। तर भविष्यात रामदास कदमांच्या घरातून कोणी निवडणुकीला उभा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जनाही गीतेंनी केली। पहिलाच मेसेज तुम्ही आवाजातच वळवला। ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला। नंतर ज्या शरद पवार साहेबांनी यांना मोठं केलं, या घराण्याला अखंड मंत्री खासदार सगळं काही दिलं, त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला। मागच्या निवडणुकीतच मी त्यांना हद्दपार करणार होतो, मागच्याच निवडणुकीत 19ला, पण त्यांची हद्दपारी वाचवली शेका पक्षाच्या भाई जयंत पाटलांनी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्याने हद्दपारी वाचवली, ते पाठीशी उभे राहिले, त्या जयंत पाटलांच्या पण पाठीत खंजीर खुपसला। परवा मी अलिबागला एका सभेमध्ये होतो, चोंडीला माझी सभा होती, मधु ठाकूर माझी आमदार, त्यांचा मुलगा बोलायला उभा राहिला की पप्पांनी त्याला पाठिंबा दिला, त्यांनी माझ्या पप्पांच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसला। आता कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा चिंता? आता वय झालेलं आहे, थोडीशी बुद्धी इकडे तिकडे व्हायची ना। नाही नाही, बेदखलच करायचं आहे। बेदखल म्हणजे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही आहे। मी एका जाहीर सभेत त्याच्या प्रवेशात सांगितलंय की यापुढे त्या घरातला कुणीही निवडणूक लढवण्याच्या लायकीचा राहणार नाही, ही परिस्थिती आम्ही निर्माण करू। करायची ना?